नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण इकोजेनेसिसच्या ग्लुकोनेट बेस काय आहे, कारण आता भरपूर शेतकरी मित्रांचा फोन होतो का सर ग्लुकोनेट म्हणजे नेमकं काय, नेमकं ग्लुकोनेट का द्यायचं किंवा ग्लुकोनेटच का. आता आपण जर बघितलं तर चिलेटेड फॉर्म आहे, EDTA आहे, सल्फेट आहे, ऑक्साईड आहे, भरपूर प्रकारचे न्यूट्रिएंटचे टाईप आहे. तर ग्लुकोनेट असं वेगळं काय आहे किंवा का आम्ही ग्लुकोनेट वापरायचं असं भरपूर शेतकऱ्यांचं मला म्हणणं आहे. मग मी त्यांना असं एकच सांगू शकतो का ग्लुकोनेट म्हणजे काय, तुम्ही जो चिलेटिंग एजंट वापरला आहे म्हणजे कोणतंही न्यूट्रिएंट वाहण्याकरता किंवा ते अवेलेबल होण्याकरता एक चिलेटिंग एजंट लागतो. जसं तुम्ही पाहिलं का ऑक्साईड हा चिलेटिंग एजंट आहे, त्याच्यानंतर EDTA किंवा अॅमिनो ॲसिड चिलेटिंग एजंट म्हणून काम करतं, तसं ग्लुकोनेट हे चिलेटिंग एजंट म्हणून काम करतं. आता आमचंच इकोजेनेसिसचं ग्लुकोनेट का वापरायचं, तर याचे थोडे की पॉईंट मी तुम्हाला सांगतो. का ग्लुकोनेटमध्ये सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये बघितलं असेल तर स्कॉर्चिंग येत नाही. तुम्ही कोणत्याही टेम्परेचरला कोणत्याही केमिकल बरोबर किंवा कोणत्याही न्यूट्रिएंट बरोबर किंवा कोणत्याही फंगिसाईड बरोबर याचा स्प्रे घ्या, याचं स्कॉर्चिंग येत नाही. ही सगळ्यात मोठी बाब आहे. आता याच्यामध्ये दोन फायदे, एक असा का नंबर ऑफ स्प्रे कमी होतात, तुम्ही न्यूट्रिएंट आणि केमिकल किंवा फंगिसाईड इन्सेक्टिसाईड बरोबर देऊ शकतात, हा एक शेतकऱ्याचा फायदा आहे. दुसरा, याचे इफेक्ट प्रोलॉंग आहे, म्हणजे साधारणतः आज मारलं तर तुम्ही बाकीच्या चिलेटेड बेटचं पाहिलं, तुम्ही आज मारलं 1-2 दिवस ग्रीनरी दिसेल, चौथ्या दिवशी परत ग्रीनरी निघून जाईल. परंतु ग्लुकोनेट बेस वापरण्याचा हाच फायदा आहे का तुम्ही आज स्प्रे केला कमीत कमी साधारणतः 8 दिवस त्याचे रिझल्ट दिसणार आहे आणि ते कन्सिस्टन्सी दिसणार तुम्हाला त्या रिझल्टमध्ये. यामध्ये शेतकऱ्यांचे होणारे फायदे, नंबर ऑफ स्प्रे कमी होतात, तुम्ही कोणत्याही केमिकल बरोबर द्या, याची स्कॉर्चिंग येत नाही, याचे रिझल्ट चांगले दिसतात, हा दुसरा फायदा आहे. आणि शेतकऱ्यांना परवडेबल आहे. आता परवडेल कसं, पर टिप आमच्या प्रत्येक प्रोडक्टचा खर्च हा 500 रुपयेच्या आतच आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं इकोमिक्स आहे साधारणतः 450 रुपये खर्च येतो एका टिपाला, इको पोटॅशचा एक साधारणतः 500 रुपये खर्च येतो, गोल्डन पोटॅशचा, कॅल्शियमचा साधारणतः 300 रुपये खर्च येतो. तर हा शेतकऱ्याचा, म्हणून आम्ही सांगतो का ग्लुकोनेट बेस वापरा. आता याचे दुसरे अजून इफेक्ट असे झाले का याच्यामध्ये तुम्ही भरपूर बघितलं, आता फेरस घेतलं तर फेरसमध्ये सगळ्यात मोठा हा पिवळा शेंडा आता इथे तुम्ही बघू शकता. आता ह्या पिवळ्या शेंडा जेव्हा निघतो, हा प्रकार तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये, टोमॅटोमध्ये जिथं चुनकडीची जमीन आहे तिथे तुम्हाला फेरस डेफिशियन्सी दिसेल. तर याच्यामध्ये आम्ही सांगतो आमचं इको आयन तुम्ही जर वापरलं तर तुम्हाला 100% हा याच्यामध्ये ग्रीनरी दिसेल. आत्ता आपले भरपूर शेतकरी नाशिक जिल्ह्यामध्ये वापरत आहेत, त्यांना रिझल्ट खूप सुंदर येत आहे. परंतु तुम्ही बाकीच्या कंपन्यांचा किंवा अदर फेरसचा जर विचार केला तर ते संध्याकाळच्या वेळेस मारा, कोणत्या केमिकल बरोबर मारू नका, त्याच्या मागे पुढे हे केमिकल, असे भरपूर तुम्हाला अटी सांगतात. आम्ही सांगतो कोणत्याही केमिकल बरोबर, कोणत्याही न्यूट्रिएंट बरोबर, कोणत्याही इन्सेक्टिसाईड बरोबर, कोणत्याही फंगिसाईड बरोबर आमचं इको आयन मारा, रिझल्ट तुम्हाला दिसतील आणि ते जास्त काळाकरता दिसतील. तर म्हणून सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे का इकोजेनेसिसचे ग्लुकोनेट बेस उत्पादनं वापरा. धन्यवाद.